परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचा 43वा वर्धापन दिन उत्साहात साजरा। वस्त्रोद्योग महामंडळाच्या माध्यमातून विदर्भात बेरोजगार युवकांच्या सोसायट्या तयार करणार। आणि रेशीम उद्योग विकास योजनेच्या तुती लागवड कार्यक्रमात आता विदर्भातल्या नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांचा समावेश। नमस्कार, कृषी वार्ता या बातमीपत्रात मी पूजा काळे आपलं स्वागत करते। जाणून घेऊया कृषी विषयक सविस्तर वृत्त। परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचा 43वा वर्धापन दिन उत्साहात साजरा झाला। या निमित्तानं विद्यापीठ वसतिगृहाच्या मैदानावर खरीप शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। कृषी राज्यमंत्री राम शिंदे यांनी या मेळाव्याचं उद्घाटन केलं। डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर व्ही.एम. मायंदे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते। यावेळी पीक लागवड, निगा आणि देखभाल याविषयी विद्यापीठातल्या शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं। वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राच्या व्यवस्थापकपदी डॉक्टर यू.एन. साळवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। विदर्भात कापूस पिकतो, मात्र कापसावर प्रक्रिया करणारे उद्योग मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रात आहेत। हा असमतोल दूर करण्यासाठी वस्त्रोद्योग महामंडळाच्या माध्यमातून विदर्भात बेरोजगार युवकांच्या सोसायट्या तयार केल्या जातील, अशी माहिती वस्त्रोद्योग महामंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी बुलढाण्यात दिली। या सोसायट्यांच्या माध्यमातून युवकांना काम मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत रेशीम उद्योग विकास योजनेच्या तुती लागवड कार्यक्रमात आता विदर्भातला नागपूर आणि वर्धा या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे। राज्य सरकारनं नुकतंच या संदर्भातला आदेश जारी केला आहे। सध्या मराठवाड्यातल्या बीड, जालना, औरंगाबाद या 3 जिल्ह्यांमध्ये तुती लागवड कार्यक्रम सुरू आहे। एकूण 720 एकरांवर तुती लागवड पूर्ण झाली आहे। महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत विहीर पुनर्भरणाचा महत्वाकांक्षी उपक्रम राज्यात केवळ अकोला जिल्हा प्रशासनाकडून हाती घेण्यात आला आहे। या उपक्रमाला शेतकऱ्यांचा वाढता प्रतिसाद आहे। जिल्ह्यात विहीर पुनर्भरणाची 306 कामं सुरू असून 45 कामं पूर्णत्वास गेली आहेत, अशी माहिती अकोला जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकाऱ्यांनी दिली आहे। तांदूळ पेरणी क्षेत्रात चालू पीक वर्षात वाढ झाली आहे। गतवर्षी 1.5 लाख हेक्टर क्षेत्रावर तांदळाची पेरणी झाली होती। यंदा ती 1,80,000 हेक्टर क्षेत्रावर झाली आहे। विभिन्न राज्यांकडून पीक पेरणी संदर्भात प्राप्त अहवालात ही माहिती दिली आहे। बुलढाणा जिल्ह्यातल्या खरीप हंगामावर अवकाळी पावसाचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे। ऐन उन्हाळ्यात पडणाऱ्या पावसामुळे जमिनी तापणं बंद झालं आहे। त्यामुळे जमिनीतली अपायकारक कीड नष्ट होण्यात तसंच जमिनीचा पोत सुधारण्यात अडथळा निर्माण झाला आहे। परिणामी या हंगामातलं कृषी उत्पन्न घटण्याची शक्यता आहे। राष्ट्रीय सूक्ष्म सिंचन अभियानांतर्गत सन 2013-14 मधल्या प्रलंबित ठिबक अनुदानासाठी कृषी विभागानं शेतकऱ्यांकडून नव्यानं प्रस्ताव मागवले आहेत। येत्या 20 मेपर्यंत हे प्रस्ताव दाखल करता येणार आहेत। फेब्रुवारी आणि मार्च 2014 मध्ये गारपीट आणि अवकाळी पावसामुळे शेतीचं नुकसान झालेल्या वाशिम जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना शासनाकडून 58 कोटी 80 लाख रुपयाचं अनुदान वितरित करण्यात आलं आहे। जिल्ह्यातल्या 2,16,737 शेतकऱ्यांना एकूण 113 कोटी 61 लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात आली आहे। जून ते सप्टेंबर 2013 या काळात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी जिल्ह्याला 9 कोटी 76 लाख रुपयांचं अनुदान मिळालं असून जिल्हा तहसीलदार कार्यालयामार्फत ते वितरित करण्यात आलं आहे। पाहुयात बाजारभाव। जाणून घेऊया कराड कृषी उत्पन्न बाजार समितीकडून प्राप्त झालेले शेतमालाचे बाजारभाव। हे भाव शेतीमालाच्या उत्पादकांसाठी आहेत। निराळा उल्लेख नसल्यास हे भाव प्रति क्विंटल आहेत।
फ्लॉवर कमाल दर 700, किमान दर 600, वांगी 1000-800, कारलं 3000, 2500, दोडका 1500, 1000, शेवगा 3500, 3000, मटार 6000, 5500, आंबा 10000, 6000, डाळिंब 5000, 4000 आणि मोसंबी 4000 आणि 3000. बाजारभाव विषयक अधिक माहितीसाठी www.msamb.com या संकेतस्थळाला भेट द्या. पाहुयात हवामानाचा अंदाज. येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल असा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला आहे. विदर्भात उष्णतेची लाट येईल असा इशारा वेधशाळेने दिला आहे. जाणून घेऊयात राज्यातल्या प्रमुख शहराचं तापमान कमाल आणि किमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 35, किमान 25, पुणे 34, 23, औरंगाबाद 40, 28, नागपूर 44, 29, सोलापूर 39, 26 आणि नाशिक 39 आणि 25. हवामान विषयक अधिक माहितीसाठी www.imdmumbai.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. कृषीविषयक घडामोडी आमच्या या पत्त्यावर कळवा. निर्माता कृषी वार्ता, दूरदर्शन केंद्र वरळी, मुंबई 400030. ईमेल ID krishivarta.ddkmumbai@gmail.com. याचबरोबर आजच्या कृषी वार्ता येथेच संपल्या. पुन्हा भेटूया पुढील कृषी वार्तामध्ये. तोवर नमस्कार.